Hello everyone, this is Maths Part 1. Today we'll learn about the polynomials, our lesson number 3. Practice set 3.2. First question is use the given letters to write the answers. First question, there are 8 trees in the village lot. If the number of trees increases every year by B, then how many trees will there after X years? The या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारले एक्स इयर्स नंतर तिथे किती ट्रीज असतील तर आपण असं कन्सिडर करू की आता प्रेझेंट सिच्युएशनला तिथे ए इतके ट्री असतील द नंबर ऑफ ट्रीज ऍट प्रेझेंट ए नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर प्रत्येक वर्षाला किती ट्रीज इन्क्रीज होतात बी इतके ट्रीज इन्क्रीज होतात therefore number of trees in the village lot after x years is equal to a plus bx. Second question is for the parade there are y students in each row and x such row are formed. Then how many students are there for the parade in all? The number of rows for parade किती rows आहेत परेडच्या x इतक्या rows आहेत. The number of students in each row प्रत्येक row मध्ये किती students आहेत y इतके students आहेत. Therefore, total number of students for parade is equal to xy. Third question is, the tens and units place of a two-digit number is m and n respectively. Write the polynomials which represent the two-digit number. The place value of the digit m हा कुठे आहे टेन्स प्लेसला म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती झाली 10m. द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट n कोणत्या प्लेसला आहे इथे तर n आहे युनिट प्लेसला म्हणजे याची व्हॅल्यू झाली n म्हणजे 1 into n. रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू 10m plus n. सेकंड क्वेश्चन आवर ऍड द गिवन पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्स ऍड कशा करायचे असतात आपला फर्स्ट क्वेश्चन आहे एक्स क्यूब मायनस 2x² मायनस 9 आणि ऍडिशन साठी दुसरी पॉलिनॉमियल दिली आहे 5x क्यूब प्लस 2x प्लस 9. आता इथे पहिल्यांदा ऍडिशन करायची आहे मग फर्स्ट स्टेप काय करायची तर गिवन पॉलिनॉमियल्स पुट इन द ब्रॅकेट अँड गिव्ह देम ऍडिशन साइन. एक्स क्यूब मायनस 2x² मायनस 9 हे आपण ब्रॅकेट मध्ये पुट केलं देन गिवन द साइन प्लसचं कारण आपण ऍड करणार आहोत अँड देन राईट डाऊन द सेकंड पॉलिनॉमियल 5x क्यूब प्लस 2x प्लस 9. आपण ब्रॅकेट रिमूव्ह करूयात एक्स क्यूब मायनस 2x² मायनस 9 प्लस 5x क्यूब प्लस 2x प्लस 9. आता आपल्याच्या लाईक टर्म्स आहेत म्हणजे ज्यांचे इंडेक्स जे आहेत ते सेम आहेत अशा टर्म्स आपण काय करूयात पहिल्यांदा लिहून घेऊयात. म्हणजे फर्स्ट पॉलिनॉमियल मध्ये एक्स क्यूब आहे सेकंड मध्ये पण आहे 5x क्यूब म्हणजे एक्स क्यूब प्लस 5x क्यूब देन क्यूब नंतर इंडेक्स काय होतो डिक्रीजिंग ऑर्डरला मायनस 2x². मग 2x मायनस 9 प्लस 9. आता इथे लाईक टर्म्स आहेत मग लाईक टर्म्स मध्ये काय करायचं ऍडिशन सबट्रॅक्शन जे तिथं साइन नुसार होईल ते. फर्स्ट बघा एक्स क्यूब प्लस 5x क्यूब 6x क्यूब मायनस 2x² ऍज इट इज प्लस 2x मायनस 9 प्लस 9 0. आता इथे एक गोष्ट कन्सिडर करायची ज्यांचे इंडेक्स सेम आहेत म्हणजे ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांच्यामध्येच फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे अदरवाइज बाकीच्या टर्म्स ऍज इट इज लिहायच्या आहेत. सेकंड क्वेश्चन इज minus 7m raised to 4 plus 5m cube plus root 2 and second polynomial 5m raised to 4 minus 3m cube plus 2m square plus 3m minus 6. आता हे ऍड करायचे. फर्स्ट आपलं काय येणार स्टेप की दोन्ही पॉलिनॉमियल्स आपण काय करणार पुट इन द ब्रॅकेट अँड गिव्ह देम मिडल साइन ऍडिशन देन remove the bracket minus 7m raised to 4 plus 5m cube plus root 2 plus 5m raised to 4 minus 3m cube plus 2m square plus 3m minus 6. आता नेक्स्ट स्टेप काय करणार आपण ज्यांचे इंडेक्स सेम आहेत अशा लाईक टर्म्स आपण
एकत्र लिहिणार आहोत. म्हणजे काय येईल, -7m⁴ प्लस 5m⁴ प्लस 5m³ minus 3m³. Then 2m² plus 3m minus 6 plus root 2. कॉन्स्टंट टर्म एका साईडला घ्यायच्या आणि बाकीचे डिक्रीजिंग ऑर्डरने लिहायचे आहेत लाईक टर्म्स. आता इथे फर्स्ट टर्म काय आली आपली, -7m⁴ प्लस 5m⁴. आता m⁴ हे लाईक टर्म्स आहेत, त्यामुळे -7 प्लस 5 काय होणार आहे, ते सबट्रॅक्शन साइन ग्रेटर नंबरचं, म्हणजे -2m⁴. सेकंड लाईक टर्म्स मध्ये 5m³ minus 3m³ म्हणजे 5 minus 3 2m³. देन 2m² plus 3m as it is, कारण तिथे इंडेक्स लाईक टर्म्स नाहीयेत, सिंगल टर्म्स आहेत त्या. -6 प्लस √2, इथे काहीच करायचं नाही कारण इथे रूट मध्ये 2 आहे, त्यामुळे as it is ठेवायचं. Our third question is subtract the second polynomial from first. Our first example is x² minus 9x plus √3 and minus 19x plus √3 plus 7x². आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. मग सेकंड, जसं फर्स्ट टर्म आहे तसंच सेकंड टर्म देखील आहे. आता इथे काय करणार आहोत आपण, तर इथे पहिल्यांदा ब्रॅकेट पुट करणार. x² minus 9x plus √3 minus in bracket minus 19x plus √3 plus 7x². आता इथे ब्रॅकेट रिमूव्ह करायचं, पण ब्रॅकेट रिमूव्ह करत असताना काय होतं, इथं ऍडिशनला आपण कोणते साइन चेंज केले नाही, पण सबट्रॅक्ट करताना मात्र सेकंड पॉलिनॉमियलचे साइन्स चेंज होतात. म्हणजे काय होणार, x² minus 9x plus √3. आता -19x आहे तो काय होणार आहे, प्लस 19x plus √3 become minus √3 and plus 7x become minus 7x. ब्रॅकेट मधले ऑल पॉलिनॉमियल्स चे साइन काय करायचे आहेत, चेंज करायचे आहेत. मग आता लाईक टर्म्स आपण एकत्र करूयात. x² minus 7x² minus 9x plus 19x plus √3 minus √3. आता ऍडिशन सबट्रॅक्शन करूयात. आता x² minus 7x² म्हणजेच x² चा कोएफिशियंट रिप्रेझेंट नाहीये, म्हणजे 1 असतो. 1 minus 7 म्हणजे -6x². minus 9x plus 19x it becomes plus 10x. plus √3 minus √3 कॅन्सल होतात. Our fourth question is multiply the given polynomials. तर मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट क्वेश्चन इज 2m इन आणि सेकंड पॉलिनॉमियल दिली आहे त्यातली m² minus 2m minus 1. आता यामध्ये फर्स्ट स्टेप लिहिताना 2m as it is लिहायचं आणि सेकंड पॉलिनॉमियल जे आहे ते ब्रॅकेट मध्ये पुट करूयात आपण. नेक्स्ट स्टेपला ब्रॅकेट मधले ईच अँड एव्हरी टर्मला आपण 2m ने मल्टिप्लाय करणार आहोत. 2m into m² plus 2m into minus 2m plus 2m into minus 1. हे झाले आपले थर्ड टर्म्स आहेत ब्रॅकेट मध्ये. आपण थर्ड तिन्ही टर्म्सला काय केलंय, मल्टिप्लाय केलेलं आहे. देन 2m into m², 2m³. इथे कोएफिशियंटची पण मल्टिप्लिकेशन होतं आणि जे इंडेक्स असतात आपल्या रूल नुसार त्यांची ऍडिशन होत असते. प्लस 2m into minus 2m 2 to the 4 आणि m into m², पण ते काय होणार, minus 4m². 2m into -1 minus 2m, कारण 1 ने कोणाला मल्टिप्लाय केलं आन्सर सेम राहतं. Our fifth question is m⁵ minus 1 and m³ plus 2m² plus 2. आता इथे पण आपण ब्रॅकेट पुट करणार आहोत. m⁵ minus 1 in bracket m³ plus 2m² plus 2. तर सेम जसं फर्स्ट सॉल्व केले त्याच पद्धतीने इथे ईच अँड एव्हरी टर्मला, पण इथे आता 2 टर्म्स आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये एकच होतं, इथे 2 आहेत, पण म्हणून दोन्ही टर्म्सनी ब्रॅकेट मधल्या ऑल टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट स्टेप काय आहे म्हणजे m⁵ इन ब्रॅकेट m³ plus 2m² plus 2 आणि आता पुन्हा -1 ने मल्टिप्लाय करणार. -1
in bracket m cube plus 2m square plus 2. The each and every term multiplication means m raised to 5 into m cube plus m raised to 5 into 2m square plus m raised to 5 into 2. आता -1 ने मल्टिप्लिकेशन करायचं पुढे. -1 ने मल्टिप्लिकेशन केलं 1 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं आन्सर चेंज होत नाही, फक्त इथे -1 असल्यामुळे साइन चेंज होणार आहेत. म्हणजे प्लस एम क्यूब काय होईल मायनस एम क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर प्लस 2 -2 होणार. आता इथे इंडेक्स आता मल्टिप्लिकेशन करूयात. m raised to 5 into m cube m raised to 8 2m raised to 7 m raised to 5 into 2 2m raised to 5 minus m cube minus 2m square minus 2. आता इथे कोणाचे इंडेक्स सेम नाहीयेत म्हणजे इथे लाईक टर्म्स नाहीयेत त्यामुळे आपलं आन्सर इथेच स्टॉप होतं. आता डिवाइड मग आपलं फर्स्ट काय आहे x cube minus 64 divided by x minus 4. आता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं तर डिवाइड करायचे फर्स्ट पॉलिनॉमियल सेकंड पॉलिनॉमियल आणि डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर इथे जो आपला फर्स्ट पॉलिनॉमियल आहे काय आहे ती x क्यूब मायनस 64 आणि डिवाइड कोणी करायचे x मायनस 4 ने ते लिहून घेतलं आपण. त्यानंतर याचा आपल्याला काय लिहायचा इंडेक्स फॉर्म लिहायचा. सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म लिहिताना आपण काय करतो इंडेक्सच्या डिक्रीजिंग ऑर्डरने लिहितो म्हणजे x क्यूब प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64. आता हा इंडेक्स फॉर्म आपण काय करणार आहोत लिहून घेणार आहोत आणि डिवाइड कोणी करणार x मायनस 4 ने. आता फर्स्ट जी टर्म आहे ती काय आहे आपली x क्यूब आहे आणि कोणी डिवाइड करायचं x मायनस 4 ने त्यातला x आणि फर्स्ट टर्मचा x क्यूब यांच्या इंडेक्सची काय करायची पहिल्यांदा सबट्रॅक्शन म्हणजे 3 मायनस 1 किती रिमेन राहिले 2 म्हणून पहिला येणार x स्क्वेअर. मग आपण x स्क्वेअर ने x मायनस 4 ला मल्टिप्लाय करणार म्हणजेच काय होईल x स्क्वेअर इंटू मायनस 4 मायनस 4x स्क्वेअर x स्क्वेअर इंटू x क्यूब हे आपण त्यानंतर त्याखाली पुट करणार जसं आपलं रेग्युलर डिवायडेशन असतं सेम त्याच पद्धतीने आणि हे मायनस करणार आलेलं मल्टिप्लिकेशन मायनस केल्यामुळे त्यांचे साइन चेंज झाले प्लस x क्यूब बिकम मायनस आणि मायनस 4x स्क्वेअर बिकम्स प्लस. मग आता 0x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर काय रिमेन राहील 4x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64 हे ऍज इट इज ठेवायचं. देन आता नेक्स्ट x स्क्वेअर हा इंडेक्स आहे मग x स्क्वेअर मधून x कॅन्सल केला x रिमेन राहिला पण इथे कोएफिशियंट आहे x ला 4 मग 4 ने पण मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4x ने मल्टिप्लाय करणार x मायनस 4 इंटू 4 काय होईल मग आपला आन्सर 4x स्क्वेअर मायनस 16x ते लिहिलं ते सबट्रॅक्ट होतं त्यामुळे आपण साइन पुन्हा चेंज केले प्लस बिकम मायनस आणि मायनस बिकम प्लस म्हणजे पुढे काय येणार मायनस 4x प्लस 4x कॅन्सल झाले प्लस 0x प्लस 16x आणि आपल्या राहिलेला मायनस 64. आता इथे इंडेक्स तर सेम आहे पण कोएफिशियंट आहे मग आपण x मायनस 4 ला 16 ने मल्टिप्लाय करणार x मायनस 4 इंटू 16 म्हणजे काय आला आपला आन्सर 16x मायनस 64 पण साइन चेंज होणार मायनस होणार असल्यामुळे मायनस 16x मायनस 64 म्हणजे काय आला आपला आन्सर 0. म्हणजे इथे जो कोशंट आहे म्हणजे आपला आन्सर काय आलाय x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि रिमाइंडर काय आला 0.